खैरेंचं काम करणार? खैरेंचं नाही, शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं त्याचं काम मी करणार. मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही. कोणत्याही व्यक्तीशी मला देणं घेणं नाही. मला फक्त शिवसेना प्रमुखाचा विचार आणि उद्धवजींचं नेतृत्व एवढं मला प्रिय आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे की दानवे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. मात्र आज चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अंबादास दानवे आहेत. आपण इच्छुक होतात, वारंवार आपण सांगितलं, मात्र पक्षश्रेष्ठीने चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात त्यांचं मत टाकलंय, त्यांना उमेदवारी दिली आहे. काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं निश्चित इच्छुक होतो, परंतु शिवसैनिकाचा इच्छुक राहण्याचा अधिकार आहे आणि मी सातत्यानं तिसऱ्यांदा इच्छुक होतो. 2009, 2014 आणि 2019ला आणि आता इच्छुक होतो. मी जिल्हा स्तरावर काम करतो. गावगाव बूथपर्यंत माझा संपर्क आहे. परंतु काही हरकत नाही, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे साहेबांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. इच्छुक असणं माझा अधिकार आहे, परंतु निर्णय घेणं हा पक्षप्रमुखाचा अधिकार आहे. त्यांना कोणाच्या बाजू इच्छुक तर प्रत्येक निवडणुकीत काही ठिकाणी 4 असू शकतात, 5, पण त्यांना एक तर निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांची ही स्थिती आपण समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, खैरे साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की माझी शेवटची निवडणूक आहे. तसं मागच्या वेळेस ते असंच बोलले होते, पण काही हरकत नाही. 74-75 वर्ष आज त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला एक हे शेवटची एक संधी द्या. पक्षप्रमुखांनी दिली, संघटनेचं काम करू. वाद मिटला? तिकीट मागण्या? वाद नव्हता. वाद कोणाचा? तिकीट मागण्याची स्पर्धा संपली. मग ती वाद थोडी असतो. तो संघटनेत एक तिकीट मागणं म्हणजे काय वाद? अधिकार आहे तो माझा शिवसैनिक म्हणून. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझा अधिकार आहे. काय अधिकार थोडी माझा कोणी संघटनेत हिरावून घेऊ शकतो. मागणं माझा अधिकार आहे, देणं न देणं पक्षाचा अधिकार आहे. नाही दिलं, विषय संपला. आता गत निवडणुकीमध्ये खैरेंचा आरोप होता की तुमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. हे पराभव झाल्यावर माणूस असं अनेक लोकांवर आरोप करत असतो. खैरे साहेब 2000 मतांनी पडले, पण त्यांनी 10,000 लोकांना तर सांगितलं तुमच्यामुळे पडला. नेमकं कोणामुळे पडला? आणि माझं तर ओपन चॅलेंज आजही, या जिल्ह्यात 20 लाख मतदार आहे, एका मतदाराने येऊन सांगावं की अंबादानी विरोधात. माझं तर आजही आव्हान आहे, बिलकुल आव्हान आहे की एखाद्याने तरी, एखाद्या शिवसैनिकांनी, मी तो शिवसैनिक सोडा, अनोळखी एखाद्या मतदारांनी सांगावं की मी असं केलं. हे पाप मी करणार नाही, कधीच करणार नाही. हे पाप माझ्याकडून होणार नाही. करायचं तर मी ओपन करणारा माणूस, मी काय घाबरणाराही माणूस नाही आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, त्यामुळे जेव्हा करायचं तर ओपन करेल. असं गुपचूप हे धंदे माझ्या आईनं बापाने मला काही शिकवलेले नाही. जे काही करायचं ते ओपन शिकवलेलं आहे. त्यामुळे आता पराभव झाल्यावर असे आरोप होत असतात. आता हे आरोप मला असं वाटतं कोणताही पराभव यांनी पाडलं, स्वतःचं काहीच बोलत नसतो. तो स्वतः काय दिवे लावले कधीच बोलत नसतो. दुसऱ्यावर तो आरोप करून मोकळा होत असतो. ते हा मानवी स्वभाव आहे. खैरेंचं काम करणार? खैरेंचं नाही, शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं त्याचं काम मी करणार. मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही. कोणत्याही व्यक्तीशी मला देणं घेणं नाही. मला फक्त शिवसेना प्रमुखाचा विचार आणि उद्धवजींचं नेतृत्व एवढं मला प्रिय आहे. त्यांनी जो आदेश दिला आहे त्याचं मी काम करणार. मी व्यक्तिगत कोणाचं काम करण्याचा प्रश्नच नाही. मी शिवसेनेचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक, पक्षाचं काम करणार. बरं, म्हणजे खैरेंना निवडून आणण्यासाठी काम करणार? मग शिवसेना निवडून येणार म्हणजे खैरेच निवडून येणार ना. पण मी शिवसेनेसाठी काम करतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. खैरेसाठी का नाही? नाही, त्याला काय, कोणत्याच व्यक्तीसाठी नसतं काम. मी शिवसेनेसाठी काम करणार, त्यात काय चूक आहे? खैरेंना शुभेच्छा द्यायला जाणार? जाऊ ना, त्याला काय. आता ते उमेदवार आहे ना, मी थोडी उमेदवार आहे. त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. असं कुठे म्हणत, ते ज्येष्ठ नेते, असं कुठे भेटणं होईल ना. पक्षाच्या कामात आम्ही सोबत असूच ना, त्याला काय विशेष. कुठं जाणं ना येण्याने काय थोडी फरक पडत असतो. ते आले किंवा मी गेलं काय फरक पडत असतो, त्याने काय फरक पडतो. तुमचे वैचारिक जे मतभेद आहेत ते संपलेत का? मतभेद संघटनेत असलेच पाहिजे. 2 जणात वैचारिक मतभेद असेल काय प्रॉब्लेम आहे? रोज चर्चा झाली पाहिजे तुमची आमची, त्याला काय फरक पडतो? संपलेत का? मतभेद कधीच नव्हते आमचे. संपायचा काय प्रश्न आहे? मतभेद कधी नव्हतं. इच्छा असणं एखाद्या उमेदवार म्हणजे काय मतभेद असणं थोडी आहे? असं थोडी. इच्छा त्यांची पण असणं म्हणजे काय माझं काय, त्यांना काय, मला काय राग आला अशातला काय भाग आहे? त्यांची इच्छा असू शकते, माझी इच्छा असू शकते. म्हणून काय मतभेद असं असत नाही. काय 2 जण इच्छा व्यक्त केली म्हणजे काय मतभेद आहे असं मी नाही मानत.
हे होते अंबादास दानवे आणि त्यांच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्दावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन नेत्यांमध्ये आत्ता काय संवाद आहे हे नक्कीच स्पष्ट होतं. ते जरी म्हणत असले की मी पक्षाचं काम करेल, मात्र त्यांच्या शब्दावरचा ट्रेस सगळं काही सांगून जातोय. आता हे सगळं मिटवणं पक्षश्रेष्ठीसमोरचं एक मोठं आव्हान निश्चित असणार आहे आणि ही प्रतिक्रिया देखील आहे अंबादास दानवे यांची चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतरची. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.